वाल्मिक कराडला फाशी द्या असे म्हणत ठाणे शिवसेनेचे टेंभी नाक्यावर आंदोलन. सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या झाल्याचे काही फोटो समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर आता सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. मंगळवारी दुपारी शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी वाल्मिक कराडला फाशी द्या अशी मागणी करत टेंभी नाका परिसरात आंदोलन केले. आंदोलकांनी वाल्मिक कराडचा प्रतिकात्मक पुतळा जाळत आंदोलन केले. सरपंच संतोष देशमुख यांची सुमारे 3 महिन्यापूर्वी निर्घृणपणे हत्या झाली होती. या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यासह काही जणांना अटक झाली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सोमवारी रात्री काही छायाचित्रे समाज माध्यमावर प्रसारित झाली आहेत. या छायाचित्रांमध्ये संतोष देशमुख यांचे अत्यंत वाईट पद्धतीने हत्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आता सर्व राज्यभरामध्ये वाल्मिक कराडच्या फाशीची मागणी होत असून सर्वत्र आंदोलन केले जात आहे. ठाणे शिंदे गटाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आनंद आश्रम ते टेंभी नाका चौकापर्यंत पायी जाऊन वाल्मिक कराड याला फाशी देण्याची मागणी केली. त्यानंतर टेंभी नाका येथील 4 चौकामध्ये वाल्मिक कराड याचा पुतळा जाळण्यात आला. अरे मित्र थोडं पाठीवर तू हा झालेले आहे. सकाळी तर आपण धनंजय मुंडे यांचा राजीनामा जो आहे त्यांनी दिलेला आहे आणि आता जर आपण ठाण्यामध्ये जर असतील आणि संपूर्ण शिवसेनेच्या वतीने जे आहे या ठिकाणी पुतळा जो आहे वाल्मिक कराडच्या या ठिकाणी वाल्मिक कराडला जे आहे फाशी ही मागणी ठाण्यामध्ये जे आहे शिवसेना जे पुतळा जाळून संतोष देशमुख मस्साजोगचे सरपंच यांची जी हत्या झालेली आहे, आपण काल पाहिले असतील. त्यांची हत्या करतानाचे जे काही फोटो, जे काही व्हिडिओ जे बाहेर आलेले आहेत, अतिशय करुणापूर्वक प्रत्येकाच्या डोळ्यातनं पाणी येईल अतिशय क्रूरपणे संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे. ते फोटोसुद्धा आपण पाहू शकत नाही. असा हा वाल्मिक कराड पाणक्या म्हणून त्या ठिकाणी बीडमध्ये काम करत होता आणि नंतर संपूर्ण जी दहशतवादी गँग जी त्यांनी बीडमध्ये सुरू केली, गोरगरीब लोकप्रतिनिधी असतील, कामगार असतील, उद्योगपती असतील, सगळ्यांना धाक धपशाच्या नावावरती जो हिंसाचार त्यांनी माजवला होता आणि संतोष देशमुख यांच्यासारख्या एका कार्यकर्त्याचा जो त्यांनी नाहक बळी घेतलेला आहे, क्रूरपणे मारलेला आहे, त्याला फासावरच लटकवलं पाहिजे ही आमची मागणी आहे. ताबडतोब फास्ट ट्रॅकवर खटला चालून ताबडतोब भर चौकात फाशी द्यावी ही मागणी आज आम्ही या आंदोलनामार्फत सरकारकडे करत आहे. साहेब, कुठेतरी यामध्ये असं दिसतंय की ज्याप्रमाणे या कृत्याने मारलेलं आहे त्यांच्या मागे कोणतरी मोठा हात आहे असं दिसतंय. जे कोणी असतील या प्रकरणामध्ये, जे कोणी असतील, जो कोणी दोषी असेल, मग तो कुणी असो, त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे.
हत्या प्रकरणी मला असं वाटतं गेले 3 महिने लोक आक्रोश करत होते की वाल्मिक कराडला हा मुख्य आरोपी आहे म्हणून. पण काल जे फोटो प्रसारित झाले, मला असं वाटतं एवढं निर्घृणपणे हत्या केल्यानंतर ही राक्षसी प्रवृत्ती या लोकांमध्ये आहे ती दिसून आलेली आहे. आणि खरं तर त्यांच्या घरातल्यांपेक्षा मला असं वाटतं भारतातल्या प्रत्येक नागरिकाला हे दुःख झालेलं आहे की ते मन विचलित करणारे असे सगळे दृश्य होते. आज महिला आघाडी असेल, संपूर्ण ठाणे महिला आघाडीच्या पदाधिकारी असतील आणि संपूर्ण शिवसैनिक असतील हे रस्त्यावर उतरलेले आहेत. कारण त्यांच्या घरात जरी हा प्रकार झाला असेल तर तो मला असं वाटतं की माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार आहे आणि त्याचा निषेध म्हणून मला असं वाटतं कुठल्या पार्टीला किंवा कोणाला समर्थन करणारं नाही आहे ते. आणि अशा निर्गुण प्रवृत्तीला खरं तर फासावर लटकवलं पाहिजे. या निषेधार्थ आज आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आणि संपूर्ण जनता रस्त्यावर उतरलेली आहे. खऱ्या अर्थाने मला असं वाटतं अशा प्रवृत्तीला जर वेळीच ठेचलं असतं तर असे प्रकार घडले नसते. आणि नुसतं फाशी देऊन न थांबता ज्या प्रकारे संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या केलेली आहे, मला असं वाटतं भर चौकात या सगळ्या आरोपींना सोडलं पाहिजे आणि लोकांकडनं त्यांना ठेचलं गेलं पाहिजे. तरच या प्रवृत्तीला आळा बसेल असं मला वाटतं. नुसतं फाशी दिली तर 2-3 सेकंदात त्यांचा मृत्यू होईल. त्यांना जी यातना संतोष देशमुखला दिलेली आहे त्या यातनेची पुनरावृत्ती त्यांच्याबरोबर व्हावी ही संपूर्ण महिला आघाडीची आणि शिवसैनिकांची अपेक्षा आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की सरकारने याचा नक्कीच विचार करावा आणि अशा प्रवृत्तीला रस्त्यावरच ठेचावं ही या आंदोलनात आम्ही मागणी करतो.